रोज रोज भाजीला काय करायचं सुचत नाही तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासाठी 1 वाटी बेसन पिठात मिरची, मीठ, हळद घालून मिक्स केलं। थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळलं, तेल लावून मऊ केलं आणि थोडा वेळ भिजू दिलं। तोपर्यंत वाटण्यासाठी 2 कांद्यांना सुरीने अशा प्रकारे कट द्यायचे। लगेच गॅसवर भाजण्यासाठी ठेवायचे। कांद्याबरोबर खोबरं पण भाजायला ठेवायचं। सर्व बाजूने खोबरं भाजलं की काढून घ्यायचं। आता कांदे अजून थोडा वेळ व्यवस्थित उलटपलट करून भाजून घ्यायचे, नंतर काढून थंड करायचे। आता वाटण्यासाठी भाजलेलं खोबरं, आलं लसूण, भाजलेले तीळ, धने, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, भाजलेले कांदे घेतले। याचं मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटण केलं। यातलं आता 2 चमचे वाटण बाजूला काढायचं। उरलेल्या वाटणात पाणी घालून आमटीसाठी बारीक पेस्ट वाटायची। भिजलेला एक पिठाचा गोळा घेतला। कोरडं बेसन पीठ लावून याची एकदम पातळ पोळी लाटली। या पोळीवर बाजूला काढलेलं वाटण एकसारखं लावत पसरवून घ्यायचं। नंतर यावर खोबऱ्याचा कीस घालायचा। सुरीने याच्या एक समान अंतरावर पट्ट्या कापून घ्यायच्या। आता हलक्या हाताने पट्ट्या रोल करून पोंगळी बनवायची। सर्वच पोंगळ्या इथे बनवून घेतल्या। फोडणीसाठी गरम तेलात जिरे मोहरी तडकल्यावर वाटण घालायचं। चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं। आता यात मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर, हळद घालून परतलं। मसाले छान परतले की जेवढा रस्सा हवा तेवढं गरम पाणी, चवीनुसार मीठ घालून एकजीव करायचं। मस्त दणदणीत आमटीला उकळी काढायची। उकळी आली की एक एक करत सर्व पोंगळ्या सोडायच्या। 15 मिनिट लो गॅसवर शिजू द्यायच्या। पोंगळ्या आमटीवर तरंगल्या म्हणजे छान शिजल्या। पोंगळीची आमटी तयार आहे। भात भाकरी कशासोबतही खा, मस्त लागते। याच्या पुढे नॉनव्हेज पण फेल आहे।